नमस्कार मित्रांनो. आपलं घर हे मोठं असो किंवा लहान, एक तक्रार मात्र जवळ-जवळ प्रत्येक घरात ऐकायला मिळते आणि ती म्हणजे घरात जागाच नाही. पण खरंच जागा कमी असते का? की आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात, ज्या वर्षानुवर्ष फक्त जागा अडवत असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी अशा 20 वस्तूंबद्दल सांगणार आहे, ज्या जवळ प्रत्येक घरात सापडतातच आणि नकळत खूप जागा व्यापतात. चला तर मग सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे जुने प्लास्टिकचे डब्बे आणि झाकणं. आपण दही, आईस्क्रीम किंवा मिठाईचे डब्बे जपून ठेवतो. पण त्यातील अर्धे डब्बे किंवा झाकणं ही कधीच वापरात येत नाहीत. मग त्यावर उपाय काय? फक्त चांगल्या स्थितीत असलेले आणि नियमित वापरात येणारेच डबे ठेवा. बाकीचे काढून टाका. दुसरी गोष्ट म्हणजे न वापरलेले कपडे. काही कपडे हे आपल्याला लहान झालेले असतात, आपल्याला येत नसतात. तसंच काही फॅशनच्या बाहेर गेलेले असतात आणि काही वर्षानुवर्ष आपण घातलेलेही नसतात. मग यावर उपाय काय आहे? गेल्या 1 वर्षात न वापरलेले कपडे एकतर दान करायचे, गरजूंना देऊन टाकायचे किंवा खराब झाले असतील अगदीच तर डिक्लटर करायचे, घरातून काढून टाकायचे. तिसरी गोष्ट म्हणजे एक्सपायर झालेले कॉस्मेटिक्स. जुन्या लिपस्टिक्स, क्रीम्स, नेल पेंट्स किंवा मेकअपच्या बऱ्याचशा वस्तू या फक्त ड्रॉवर भरून ठेवतात आणि बऱ्याचशा ह्या एक्सपायर झालेल्या असतात. त्याच्यावर उपाय म्हणजे एक्सपायरी डेट चेक करा आणि न वापरत असलेल्या गोष्टी टाकून द्या किंवा एक्सपायर झालेल्या गोष्टी काढून टाका. चौथी गोष्ट म्हणजे जुनी वर्तमानपत्र आणि मासिकं. कधीतरी वाचू म्हणून ठेवलेले पेपर आणि मासिकांचे ढीग हे खूप जागा घेतात. म्हणून त्याच्यावर उपाय म्हणजे जुने पेपर हे नियमितपणे रद्दीत द्या. दर महिन्याला ते रद्दीत काढा. पाचवी गोष्ट म्हणजे तुटलेल्या किंवा खराब वस्तू. मग त्यात तुटलेली खेळणी असतील, खराब डब्बे असतील, तुटलेले मग किंवा शोपीस असतील. आणि त्याच्यावर उपाय म्हणजे जे दुरुस्त होणार नाहीत अशा वस्तू घरात ठेवू नका. 6वा पॉइंट, 6वी गोष्ट म्हणजे न वापरणाऱ्या पिशव्या. कापडी पिशव्या, प्लास्टिकच्या पिशव्या, गिफ्ट बॉक्सेस असे अनेक घरांमध्ये खूप प्रमाणात जमा होताना दिसतात. त्याच्यावर उपाय म्हणजे काही आवश्यक पिशव्या ठेवा आणि बाकीच्या दान करा किंवा पुनर्वापरासाठी, रिसायकलिंगसाठी द्या. 7वी गोष्ट म्हणजे एक्सपायर झालेली औषधं. अनेकदा औषधांचा एक वेगळाच साठा तयार होतो. बऱ्याचदा औषधं ही एक्सपायर झालेली असतात, वापरात आलेली नसतात. मग त्याच्यावर उपाय म्हणजे दर 3 महिन्यांनी औषधांचे बॉक्स चेक करा, तपासा आणि एक्सपायर झालेली औषधं बाजूला काढा. 8वी गोष्ट म्हणजे जुने चार्जर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू. जुन्या मोबाईलचे चार्जर्स असतील, जुने खराब झालेले फोन असतील, हँडसेट असतील, जे आता वापरात येत नाहीत किंवा मग वायर्स असतील. या सगळ्या गोष्टीही घरामध्ये क्लटर निर्माण करत असतात. त्याच्यावर उपाय म्हणजे जे आता कोणत्याही उपकरणासाठी उपयोगाचे नाहीत, अशा वस्तू, असे इलेक्ट्रॉनिक्स काढून टाका. 9वी गोष्ट म्हणजे न वापरणारी भांडी. काही भांडी ही वर्षातून एकदाही वापरली जात नाहीत आणि तशीच घरामध्ये साठत जातात. त्याच्यावर उपाय म्हणजे फक्त नियमित वापरातील भांडीच सहज उपलब्ध ठेवा. 10वी गोष्ट म्हणजे जुनी खेळणी. मुलं मोठी झाली तरी खेळणी ही तशीच पडून असतात. त्याच्यावर उपाय म्हणजे चांगल्या स्थितीत असलेली खेळणी ही दान करा. जी खराब झाली आहेत ती भंगारात द्या. 11वी गोष्ट म्हणजे रिकामे बॉक्सेस. भेटवस्तूंचे किंवा बऱ्याचदा मोबाईलचे, मिक्सरचे किंवा इतर वस्तूंचे बॉक्सेस हे अनेकदा वर्षानुवर्ष घरात पडून असतात. त्याच्यावर उपाय म्हणजे गरज नसेल तर बॉक्सेस काढून टाका. 12वी गोष्ट म्हणजे न वापरात येणाऱ्या पाण्याच्या बाटल्या. ह्या बाटल्या प्रत्येक घरामध्ये असतातच. यांचा मोठा संग्रह तयार झालेला असतो, साठा तयार झालेला असतो. त्याच्यावर उपाय म्हणजे घरातील सदस्यांच्या संख्येनुसार आवश्यक तेवढ्याच बाटल्या असाव्यात. शक्यतो काचेच्या किंवा स्टीलच्या बॉटल्स असाव्यात. ज्या प्लास्टिकच्या बॉटल्स असतात त्या वेळच्या वेळी भंगारात दिल्या पाहिजेत. 13वी गोष्ट म्हणजे जुन्या पावत्या किंवा कागदपत्र. महत्वाची नसलेली बिलं किंवा पावत्या ड्रॉवर्स भरून ठेवतात. उपाय म्हणजे महत्वाचे कागदपत्र वेगळे ठेवा आणि बाकीचे नष्ट करा. 14वी गोष्ट म्हणजे डुप्लिकेट वस्तू. कात्री, चमचे, कप, कंटेनर अशा अनेक वस्तू ज्या गरजेपेक्षा जास्त क्वांटिटीत असतात. या वस्तू देखील घरामध्ये क्लटर तयार करतात, पसारा तयार करतात. त्याच्यावर उपाय म्हणजे त्यातील ज्या वस्तू चांगल्या परिस्थितीत आणि चांगल्या आहेत तेवढ्याच घरात ठेवा आणि इतर वस्तू या गरजूंना देऊन टाका. 15वी गोष्ट म्हणजे कधीतरी उपयोगी पडेल म्हणून ठेवलेल्या वस्तू. खरं तर हेच सर्वात मोठं कारण असतं. वर्षानुवर्ष न वापरलेल्या वस्तू फक्त जागा अडवतात. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, की ही वस्तू मी गेल्या 1 वर्षात वापरली आहे का? आणि जर उत्तर नाही असेल तर कदाचित ती वस्तू सोडण्याची वेळ आलेली आहे.
आणखी अशा 5 गोष्टी आहेत ज्या प्रत्येक घरामध्ये अनावश्यकपणे जागा अडवतात. जर तुम्हाला घरात जास्त मोकळी जागा हवी असेल, तर या पुढच्या 5 गोष्टी देखील तुम्ही नक्की लक्षात घ्या. 16वी गोष्ट म्हणजे न वापरलेले गिफ्ट आयटम्स. आपल्याला अनेकदा भेटवस्तू मिळतात, गिफ्ट्स मिळतात. काही शो पीसेस असतात, काही कप किंवा काही सजावटीच्या वस्तू असतात. पण खरं सांगायचं तर त्यातील अनेक वस्तू ह्या आपण कधी वापरतच नाहीत. फक्त कपाटात किंवा शेल्फवर साठवून ठेवलेल्या असतात. त्यावर उपाय म्हणजे ज्या वस्तू तुमच्या उपयोगाच्या नाहीत त्या गरजू व्यक्तींना द्या किंवा ज्यांना त्यांचा उपयोग होईल अशांना द्या. 17वा पॉइंट म्हणजे फ्रीजमध्ये साठवून ठेवलेल्या अनावश्यक वस्तू. काही सॉसेस, जुने मसाले, अर्धवट पदार्थ किंवा एक्सपायर झालेले काही खाद्यपदार्थ असतात. ते अनेकदा फ्रीजमध्ये जागा अडवून ठेवतात आणि मग फ्रीज भरलेला दिसतो आणि आवश्यक वस्तू ठेवायला जागाच उरत नाही. त्यावर उपाय म्हणजे 1-2 आठवड्यातून एकदा फ्रीज तपासा आणि न वापरणाऱ्या किंवा खराब झालेल्या वस्तू काढून टाका. 18वी गोष्ट म्हणजे जुन्या आठवणींशी जोडलेल्या वस्तू. काही वस्तूंशी आपल्या भावना जोडलेल्या असतात. पण प्रत्येक आठवण ही जपण्यासाठी प्रत्येक वस्तू जपणं आवश्यक नसतं. कारण आठवणी ह्या मनात असतात, वस्तूंमध्ये नाही. त्याच्यावर उपाय म्हणजे खरोखर महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी असतील तेवढ्याच ठेवा आणि बाकीच्या सोडून द्या. 19वी गोष्ट म्हणजे न वापरात येणारी साफसफाईची साधनं. अनेक घरांमध्ये वेगवेगळे ब्रश, जुने कपडे किंवा खराब झालेले मॉप किंवा रिकाम्या बाटल्या साठवून राहतात. त्याच्यावर उपाय म्हणजे साफसफाईसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंची संख्या ही मर्यादित ठेवा. 20वा आणि लास्ट पॉइंट म्हणजे महाग घेतलेला आहे म्हणून ठेवून देऊ हा विचार. कधी कधी एखादी वस्तू महाग घेतलेली असते. आपण तिच्यावर पैसे खर्च केलेले असतात. पण ती वस्तू वापरात येत नसते. मग फक्त पैशांचा विचार करून का तर आपण खर्च केलेला आहे तिच्यावर म्हणून ती वस्तू वर्षानुवर्ष आपण जपून ठेवतो. पण लक्षात ठेवा, ज्या वस्तूचा उपयोग होत नाही ती वस्तू कितीही महाग असली तरी ती फक्त जागाच अडवते, काही व्हॅल्यू ऍड करत नाही. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, घर व्यवस्थित ठेवण्याचा अर्थ सतत साफसफाई करत राहणे असा नाही, तर घरामध्ये फक्त त्या वस्तू ठेवणे ज्या आपल्या जीवनामध्ये खरोखर उपयोगाच्या आहेत. लक्षात ठेवा, जास्त जागा मिळण्यासाठी मोठं घर नाही, तर कमी आणि योग्य वस्तू आवश्यक असतात. आणि म्हणूनच आजचा एक छोटासा डिक्लटरिंग चॅलेंज मी तुम्हाला सांगत आहे. आज घरातील फक्त 10 अनावश्यक वस्तू शोधा आणि त्या घराबाहेर काढा. विश्वास ठेवा, छोट्या छोट्या पावलांनीच घर हे अधिक स्वच्छ, नीटनेटकं आणि शांत बनतं. तुमच्या घरामध्ये अशी कोणती वस्तू आहे जी वर्षानुवर्ष फक्त जागा अडवत आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जी तुम्ही घराबाहेर काढणार आहात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.